विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. आपण प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण हा पाठ मागील तासिकेमध्ये पूर्ण केला. आज आपण या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. पर्याय दिलेला आहे. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले. 1. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 2. गॅटची निर्मिती. 3. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. 4. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे. 1. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार हा पर्याय योग्य आहे. 2. गॅटची निर्मिती ही आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेसाठी झाली होती, त्यामुळे तो पर्याय चुकीचा आहे. 3. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय हा पर्याय योग्य आहे. 4. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित हा पर्याय बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक क 1, 3, 4 बरोबर आहेत. प्रश्न दुसरा. साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय दिलेले आहे. अ. भारत. 2. चीन. तिसरा पर्याय आहे फ्रान्स आणि चौथा पर्याय आहे अमेरिका. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे चीन. चीनची राजकीय व्यवस्था साम्यवादी विचारप्रणालीची होती. 1990 नंतर चीनच्या अर्थव्यवस्थेत झालेला बदल. आज चीनचे वर्णन साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था अशी केली जाते. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 चीन. गटात न बसणारा शब्द ओळखा. 4 शब्द आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी गटात न बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट आणि ग्रामोफोन. या 4 पर्यायापैकी ग्रामोफोन हा पर्याय गटात न बसणारा आहे, कारण तो जागतिकीकरणाच्या संदर्भात वापरला जाता येत नाही. प्रश्न पहिला मधला क. संकल्पना सुचवा. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय व्यापारी संघटना. उत्तर आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापारी संघटना. जागतिक व्यापारी संघटनेची निर्मिती ही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात झाली होती, ज्यामध्ये जागतिक पातळीवर व्यापार मुक्त आणि करमुक्त व्यापार व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागतिक व्यापारी संघटना निर्माण करण्यात आली होती. 2. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. उत्तर आहे बहुराष्ट्रीय कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी. ही अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी आहे. प्रश्न दुसरा. खालील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. 1. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली. हे विधान बरोबर आहे. सहकारण स्पष्ट.
आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. जागतिकीकरणात बिगर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. हे विधान चूक आहे. सहकारण स्पष्ट. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले, म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैर-सरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. प्रश्न तिसरा, सहसंबंध स्पष्ट करा. इथे आपल्याला दोन संकल्पना दिलेल्या त्यांचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे. जागतिकीकरण आणि संस्कृती. सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले. परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबियांशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधणे, आर्थिक व्यवहार, व्यापार केला जातो. आयात-निर्यात करणे, लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्य पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागली. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयी, बर्गर, पिझ्झा, वडापाव, फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळीसारखे सण, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे साजरे केले जातात. अशा प्रकारे जागतिकीकरण आणि संस्कृतीचा सहसंबंध स्पष्ट केला आहे. प्रश्न दुसरा, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे हे गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड च्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान केलेला करार होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची निर्मिती केली गेली. आयातावरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापार यासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष देणारी एकमेव संघटना आहे. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत?
सकारात्मक बाजू. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टिकोनातून बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात. तरुणांसाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाण होत आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक निर्मिती केली जात आहे. हा बदल खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकते यावर आर्थिक मर्यादा आहे. ही बाजू आपण सकारात्मक बाजू म्हणून पाहिलेली आहे. तर नकारात्मक बाजू आपल्याला दिलेली आहे. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे आणि उद्योगधंदे विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही. अशा प्रकारे जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत.